नमस्कार. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याची महत्त्वाची बातमी सध्या बाजारात चर्चेचा विषय ठरत असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरच्या किमतीतील चढउतार, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणातील संकेत, कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक महागाईचा दबाव, शेअर बाजारातील अस्थिरता, तसेच भारतातील मागणी पुरवठा संतुलन यांचा एकत्रित परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव कमी करण्याकडे कल दिसून येत आहे. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने सुरक्षित गुंतवणूक मानले जात असले तरी डॉलर मजबूत होत असल्याने आणि बॉन्ड यील्ड वाढत असल्याने गुंतवणूकदारांचा ओढा काही प्रमाणात सोन्याकडून इतर गुंतवणुकीकडे वळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे MCX आणि आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींवर दबाव येत असून, भारतात आयात खर्च, कस्टम ड्युटी, GST तसेच रुपयाच्या डॉलरसमोरील स्थिती यामुळे किरकोळ बाजारात दर ठरतात. सध्या रुपयामध्ये मर्यादित स्थिरता असली तरी जागतिक घडामोडींचा प्रभाव थेट सोन्याच्या किमतींवर पडत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. लग्नसराईचा हंगाम, सणासुदीची खरेदी, ग्रामीण व शहरी मागणी, ज्वेलर्सकडील स्टॉक तसेच ग्राहकांची खरेदीची मानसिकता यांचा एकत्रित परिणाम म्हणून सोन्याचे भाव कधी वाढतात तर कधी कमी होतात. सध्या काही मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवली जात असून, ग्राहकांसाठी ही खरेदीची संधी मानली जाते. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबे, लग्नासाठी दागिने खरेदी करणारे ग्राहक तसेच दीर्घकालीन गुंतवणूक करणारे लोक या दर कपातीचा फायदा घेऊ शकतात. मात्र तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की जागतिक परिस्थिती पाहता दरात पुढील काळात पुन्हा चढउतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे, SIP पद्धतीने, गोल्ड ETF किंवा डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणे, तसेच प्रत्यक्ष दागिने घेताना मेकिंग चार्जेस, हॉलमार्क, शुद्धता आणि बिल याची काळजी घेणे आवश्यक आहे. सराफा संघटनांच्या माहितीनुसार सध्या व्यापारी साठा नियंत्रित ठेवत असून, मागणी वाढल्यास दर पुन्हा वर जाण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक राजकीय तणाव, युद्धस्थिती, कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ किंवा अचानक महागाई वाढल्यास सोने पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून महाग होऊ शकते. त्यामुळे आजची दर कपात ही तात्पुरती की दीर्घकालीन याबाबत निश्चित सांगता येत नसले तरी सध्या ग्राहकांसाठी ही अनुकूल परिस्थिती मानली जात असून, बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की योग्य वेळी योग्य प्रमाणात खरेदी केल्यास भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो. म्हणूनच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत दर तपासून विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच खरेदी करावी. तसेच गुंतवणूक करताना स्वतःची आर्थिक क्षमता, भविष्यातील गरजा आणि बाजारातील जोखीम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. कारण सोने हे केवळ दागिना नसून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचे साधन मानले जाते आणि सध्याच्या घसरणीमुळे अनेक ग्राहक पुन्हा बाजारात सक्रिय होताना दिसत आहेत, ज्याचा एकूणच सराफा उद्योगावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. धन्यवाद.